महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे जी.के क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेला कोणती नदी आहे? महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेला तेरेखोल ही नदी आहे. भारतीय चलनासाठी रुपया चिन्हाची रचना कोणी केली? भारतीय चलनासाठी रुपया चिन्हाची रचना उदय कुमार यांनी केली. भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारण्यात आली. तर एक सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेचा द आणि दुरुस्तीचा द यावरून दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून घटना दुरुस्तीची पद्धत घेण्यात आली. हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला नक्की फायदा होईल. गहू, हरभरा ही पिके कोणत्या हंगामात मोडतात? गहू, हरभरा ही पिके रब्बी या हंगामात मोडतात. तर रब्बी पिके म्हणजे मित्रांनो हिवाळ्यात येणारी पिके आणि खरीप पिके म्हणजे पावसाळ्यात येणारी पिके. तर रब्बी पिकांमध्ये तुम्हाला गहू, हरभरा ही पिके पाहण्यास मिळतील. तर खरीप पिकांमध्ये तुम्हाला बाजरी ही पिके पाहण्यास मिळतील. सेबीची स्थापना केव्हा करण्यात आली? सेबीची स्थापना 1988 या वर्षी करण्यात आली. सेबी म्हणजे काय? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली सेबी ही संस्था आहे. तिची स्थापना 1988 या वर्षी झाली. जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी इसवी सन 1944 मध्ये समता मंच कोणी स्थापन केले? जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी इसवी सन 1944 मध्ये समता मंच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका येथे आहे. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानामध्ये केलेला नाही? उपपंतप्रधान या पदाचा निर्देश भारतीय संविधानामध्ये केलेला नाही. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर हा प्रत्यक्ष कर आहे. राज्याचा महाधिवक्ता याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? राज्याचा महाधिवक्ता याच्याशी संबंधित कलम 165 हे आहे. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? RBIचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ हे होते. सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सामाजिक क्रांतीचे जनक असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते. स्टेट बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 या वर्षी करण्यात आली. तर LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 या वर्षी करण्यात आली. मित्रांनो, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. नाबार्ड बँकेची शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? नाबार्ड बँकेची शिफारस B. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आपत्ती निवारण स्थापन करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता आहे? आपत्ती निवारण स्थापन करणारा देशातील पहिला जिल्हा रायगड हा आहे. विदेशात सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती आहे? विदेशात सर्वाधिक शाखा असणारी बँक बँक ऑफ बडोदा ही आहे. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मानवी हक्क दिन 10 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. संवाद कौमुदी या वृत्तपत्राशी संबंधित कोणते समाजसुधारक आहे? संवाद कौमुदी या वृत्तपत्राशी संबंधित राजा राममोहन रॉय हे समाजसुधारक आहे.
निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना जनाक्का शिंदे यांनी केली. जनाक्का शिंदे या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहीण आहेत. ही पण तुम्ही लक्षात ठेवा. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 या दिवशी करण्यात आली. सध्याच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पांगरिया हे आहेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2 फेब्रुवारी 2006 रोजी अस्तित्वात आला. व्यवसाय कर कोणामार्फत आकारला जातो? व्यवसाय कर राज्य शासनातर्फे आकारला जातो. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला. जगातील पहिला जैवविविधता करार कधी अस्तित्वात आला? जगातील पहिला जैवविविधता करार 1993 या वर्षी अस्तित्वात आला. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेचे अध्यक्ष हे पद स्वीकारलेले आहे? भारतीय संविधानाने लोकसभेचे अध्यक्ष हे पद युनायटेड किंगडम UK या देशाकडून स्वीकारलेले आहे. वित्त विधेयक याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कोणते कलम आहे? वित्त विधेयक याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 110 हे आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी गोदावरी ही आहे. महाराष्ट्रातील लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे, जे की खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी कोणते कलम आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी कलम 124 हे आहे. तर तुम्हाला एक अतिशय सोपी आणि महत्त्वाची ट्रिक इथे सांगत आहे मित्रांनो, ती तुम्ही नक्की ध्यानात ठेवा. तर सर्वोच्च न्यायालय येथे सगळ्यात वरती, त्यानंतर येथे राज्यांसाठी उच्च न्यायालय, त्यानंतर येथे जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय, मग सगळ्यात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय, मग कलम 124, त्यानंतर येथे राज्याचे उच्च न्यायालय त्याच्यासाठी कलम 214 आणि त्यानंतर येथे जिल्हा न्यायालय त्याचे कलम 233. म्हणजे देशासाठी आधी असतो देश, देशासाठी सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर येतं राज्य, राज्यासाठी उच्च न्यायालय आणि मग येतो जिल्हा, जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय. मग 124 आधी येतो, त्यानंतर 214 येतो, त्यानंतर 233 येतो. असं सिरियलवारी जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर तुमच्या नक्की ध्यानात बसेल आणि तुम्हाला परीक्षेत फायदा पण होईल याचा. तुम्ही जर नुसते रट्टा मारीत बसले तर याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही, हे तुमच्या डोक्यातून निघून जाईल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ट्रिकवारी लक्षात ठेवा आणि दीर्घकाळासाठी तुम्ही ध्यानात ठेवू शकता. तर अशा ट्रिकसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.